हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स. तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये चॅप्टर नंबर 1 जो होता लॉगॅरिथम, त्या लॉगॅरिथमच्या चॅप्टर मध्ये संपूर्ण 6 टाईपचे प्रॉब्लेम्स आपण कव्हर केले होते आणि 50+ प्रॉब्लेम्स कव्हर केले होते. आता चॅप्टर नंबर 1 लॉगॅरिथम कंप्लीट केल्यानंतर आजच्या लेक्चरला आपण सुरू करत आहोत चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसिस. ज्या पद्धतीने तुम्हाला लॉगॅरिथम हा कन्सेप्ट परिपूर्णता नवीन होता, ठीक आहे, न्यू होता. तर आता यामध्ये सुद्धा चॅप्टर नंबर 2 जो हा कन्सेप्ट आहे मॅट्रायसिस, हा सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला परिपूर्णता नवीन आहे. त्यामुळे बेसिक पासून लक्ष द्या. तर आपण स्टार्ट करत आहोत बाळांनो चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसिस. चला मग बाळांनो हेडिंग द्या चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसिस. ठीक आहे, चला आता आपण पाहणार आहोत की ज्या पद्धतीने लॉगॅरिथमच्या मदतीने आपण क्रुशियल इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, ठीक आहे, त्याच पद्धतीने मॅट्रायसिसचं काय इंट्रोडक्शन आहे, मॅट्रायसिस आपण का शिकतोय बघा. इंट्रोडक्शन. मॅट्रायसिस प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन सॉल्विंग व्हेरियस इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. ज्या पद्धतीने क्रुशियल इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता लॉगॅरिथमचा यूज होतो, अगदी त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला इझिली जर सॉल्व्ह करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण मॅट्रायसिसचा यूज करतो. तुम्ही या अगोदर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवले असतील, ज्याला मराठीमध्ये एक सामायिक समीकरण म्हणत होतो आपण. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याकरता खूप मोठी प्रोसिजर होती, पण त्याच सायमल्टेनियस इक्वेशनला जर आपल्याला इझिली सॉल्व्ह करायचंय, इझिली म्हणजे पटकन सॉल्व्ह करायचंय, फास्ट मेथड यूज करायची आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला मॅट्रायसिसचा यूज होतो. म्हणून मी असं म्हणू शकतो की इंजिनिअरिंगचे जे अवघड प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा मॅट्रायसिसचा यूज होतो. इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पुढे, ऑलमोस्ट ऑल ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग आर मेकिंग यूज ऑफ मॅट्रायसिस टू स्टडी द लिनियर सिस्टीम. लिनियर सिस्टीम म्हणजे असे तुम्ही असं पाहिलं असेल की 3 व्हेरिएबल्स आहेत. 3 व्हेरिएबल्स मध्ये एक्स वाय झेड समजा हे 3 व्हेरिएबल आहे आणि त्यांचे 3 इक्वेशन आहेत. त्या 3 इक्वेशनला सोडवायचं आणि एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, याला म्हणतात लिनियर सिस्टीम. मग अशा लिनियर सिस्टीम मध्ये जर इक्वेशन आले तर त्या ठिकाणी ते जे व्हेरिएबल्स आहे एक्स वाय झेड यांची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याकरता जवळपास सगळ्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रांचेस मध्ये मॅट्रायसिसचा यूज केला जातो. मग लिनियर इक्वेशन ऑफ सिस्टीम असेल तर ते सॉल्व्ह करण्याकरता मॅट्रायसिसचा यूज होतो. इंजिनिअरिंगचे क्रुशियल प्रॉब्लेम सोडवण्याकरता मॅट्रायसिसचा यूज होतो. ठीक आहे, तर चला मग बाळांनो, जर मॅट्रायसिस सर्व ब्रांचेसला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगला जर एवढं युजफुल आहे तर मॅट्रायसिस हा कन्सेप्ट आता आपण डिटेलमध्ये पाहूया. ओके, लिहू शकता बाळांनो तुम्ही हे सर्व, पण फक्त समजून घेण्याकरता लिहा. एक्झामला असं काही येत नाही थेअरीमध्ये. तर मॅट्रायसिस अशा पद्धतीने प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन द टू सॉल्व द इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सोडवण्याच्या दृष्टीने मॅट्रायसिस खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तोच आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला पाहूया त्याचा कन्सेप्ट काय सांगतायत बरं बघा. डेफिनेशन: अ रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स इज कॉल्ड ॲज मॅट्रायसिस. म्हणजे खूप सारे नंबर्स जर तुम्ही रेक्टँग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिले तर त्याला म्हणतात मॅट्रायसिस. जेव्हा खूप सारे नंबर्स ज्यावेळी तुम्ही रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये लिहिता तेव्हा त्याला म्हणतात मॅट्रायसिस. म्हणजेच रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स, रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स इज कॉल्ड ॲज मॅट्रायसिस. याला काय म्हणतात बाळांनो? मॅट्रायसिस. बर, मग रेक्टँग्युलर ॲरे म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स असणारच आहे. मग त्यामध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत मॅट्रिक्समध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्याला म्हणतात रोज. द हॉरिझॉन्टल लाईन्स इन द मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज रोज. मग व्हर्टिकल लाईन्सला काय म्हणतात? द व्हर्टिकल लाईन्स ऑफ मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज कॉलम. मग हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणतात? हॉरिझॉन्टल लाईन्सला म्हणतात रोज आणि व्हर्टिकल लाईन्सला म्हणतात कॉलम्स. द रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर इज कॉल्ड ॲज मॅट्रायसिस अँड द हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज रोज, व्हर्टिकल लाईन्स आर कॉल्ड ॲज कॉलम्स. हे थेरॉटिकली पाहिलं, परंतु हे इम्पॉर्टंट आहे तर लिहून घ्या बाळांनो. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला किंवा माझ्या बरोबर लिहित चला.
ओके, आता यात काय डाऊट आहे का बाळांनो? आता बघा त्या डेफिनेशनला आपण थेरॉटिकली पाहिलं, जरा प्रॅक्टिकली पाहूया. इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 झाला की नाही रेक्टँग्युलर ॲरे? जर तुम्ही या नंबरला कनेक्ट केलं तर रेक्टँगल तयार होईल का नाही? याला म्हणतात रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स. पण हे नंबर असे ओपनली नाही शो करायचे, त्याच्या कडेने असा रेक्टँग्युलर ब्रॅकेट दाखवायचा. रेक्टँग्युलर ब्रॅकेटच का? कारण जे नंबर तुम्ही अरेंज केले ते रेक्टँगल मध्ये केले, म्हणून याला कडेने रेक्टँग्युलर ब्रॅकेट शो करायचे. मग हे जे काही रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स आहे, इंडिकेटेड ऑर रिप्रेझेंटेड इन बिटवीन द रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स, याला म्हणतात मॅट्रिक्स. परत एकदा सांगतो, द रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स. इकडे पहा, जर मी याला कनेक्ट केलं ना बाळांनो असं, तर रेक्टँगल तयार होतोय पहा. मग द रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स रिप्रेझेंटेड इन अ रेक्टँग्युलर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. काय डाऊट आहे बाळांनो? कळालं मग मॅट्रिक्स म्हणजे काय? काय डाऊट आहे का? मॅट्रिक्स म्हणजे काय? रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स बाउंडेड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. मग बाळांनो मी याला मॅट्रिक्स म्हणू शकतो ना? हा काय झाला माझा मॅट्रिक्स. काय डाऊट आहे मॅट्रिक्स मध्ये? कन्सेप्ट का समजला? आता ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ना, बघा बरं का, ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. दिस इज अ हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज अनदर हॉरिझॉन्टल लाईन. मग ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, या हॉरिझॉन्टल लाईनला म्हणतात रो. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला म्हणतात रो. द हॉरिझॉन्टल लाईन्स इन द मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज रो. मग तुमच्या मॅट्रिक्स मध्ये ज्या आडव्या ओळी आहेत ना, त्याला म्हणतात रोज. याला मी म्हणतो वरती रो नंबर 1 आणि याला मी म्हणतो रो नंबर 2. समजले रोज? द हॉरिझॉन्टल लाईन्स इन द मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज. इकडे पहा, जर मी असे व्हर्टिकल लाईन्स घेतल्या, दिसतात ते व्हर्टिकल लाईन्स, या व्हर्टिकल लाईनला मी म्हणतो कॉलम नंबर 1, या व्हर्टिकल लाईनला म्हणतो कॉलम नंबर 2 आणि या व्हर्टिकल लाईनला मी म्हणतो कॉलम नंबर 3. ठीक आहे, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. मग मॅट्रिक्स मध्ये ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्याला म्हणतात कॉलम्स. हा झाला कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. कळालं? काय डाऊट आहे? मग काय सांगता येईल? द रेक्टँग्युलर ॲरे ऑफ नंबर्स बाउंडेड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. The horizontal lines in the matrix are called as rows and the vertical lines in the matrix are called as column. मग vertical lines ला कॉलम म्हणतात, horizontal line ला रोज म्हणतात आणि रोज आणि कॉलम मिळून तयार होतो मॅट्रिक्स. काय डाऊट आहे? बर, मला असं वाटतं बाळांनो तुम्ही डेफिनेशन लिहिली असेल तर तुम्ही हे एक्झाम्पल लिहून घ्यावं. रोज आणि कॉलम, सी फॉर कॉलम या लिहून घ्या बाळांनो. चला बाळांनो, आता रोज आणि कॉलम्स तर कळाले. अजून एक 2 एक्झाम्पल पाहूया. जेवढे एक्झाम्पल पाहाल तेवढं कन्फर्म क्लिअर व्हाल. अजून एक डेफिनेशन लिहिली जाते. डेफिनेशन महत्वाची नाहीये फार जास्त बाळांनो, पण कन्सेप्ट महत्वाचा आहे जो डेफिनेशन मधून कळतो. काय बरं डेफिनेशन? सिस्टीम ऑफ नंबर्स अरेंज्ड इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट. नंबरची अशी सिस्टीम ज्यामध्ये नंबर्स मी अरेंज केले रेक्टँग्युलर फॉर्मॅट मध्ये अलॉंग रोज अँड कॉलम्स. आणि नंबर अरेंज केले कसे? रोज आणि कॉलम्स मध्ये नंबर अरेंज केले. कुठे अरेंज केले? बाउंडेड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट. हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे. बाउंडेड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स इज कॉल्ड ॲज मॅट्रायसिस. ही डेफिनेशन एक परफेक्ट कन्सेप्ट सांगते आपल्याला. काय सांगते? अ नंबर ऑफ सिस्टीम in which numbers are arranged in a rectangular format along rows and columns bounded by rectangular bracket is called as matrix. काय डाऊट आहे? मग नंबर ऑफ सिस्टीम अरेंज्ड इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट along rows and columns bounded by rectangular brackets are called as matrices.
ओके, काय डाऊट आहे बाळांनो? हे पण डेफिनेशनला असू द्या तुमच्या जवळ. ओरल तशी होत नाही बाळांनो, ओरल नसते मॅथमॅटिक्सला, पण विचारलं तरी यायला हवं. सबमिशन होतं, लिहून असू द्या तुमच्याकडे, लिहून घ्या. चला बाळांनो, लिहून झाला असेल. चला बरं, अजून एक दोन एक्झाम्पल पाहू म्हणजे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. जरा इकडे पहा. आता नंबर घेऊया, थोडा वेगळा घेऊया. 5 4 -2 1 0 -1 3 1 2. हे नंबर्स आहेत. हे नंबर्स मी या पद्धतीने अरेंज केले. या नंबर्सला जर तुम्ही कनेक्ट केलं तर रेक्टँगल तयार होईल. तुम्ही म्हणे नाही सर स्क्वेअर तयार होईल. स्क्वेअर म्हणजेच रेक्टँगल आहे. जगातले सगळे स्क्वेअर हे रेक्टँगलच आहेत, पण सगळे रेक्टँगल हे स्क्वेअर नाही आहेत. पण सगळे स्क्वेअर हे रेक्टँगल आहेत. हे 10th ला तुम्ही शिकले आहात. मग या ठिकाणी मी काय केलं की एक नंबरची सिस्टीम आहे किंवा सिस्टीम ऑफ नंबर आहे, त्याला मी अरेंज केलं रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये. आणि अरेंज केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला रोज मिळाले आणि कॉलम्स मिळाले. अँड दीज रोज अँड कॉलम्स आर बाउंडेड बाय सच रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स. या रोजला आणि कॉलम्सला मी बाउंड केलं रेक्टँग्युलर कॉलमने. याला म्हणतात बाळांनो मॅट्रिक्स. बसली की नाही डेफिनेशन? परफेक्ट. नंबर ऑफ सिस्टीम अरेंज्ड इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट इन अ रोज अँड कॉलम्स बाउंडेड बाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रायसिस. आता काही लोक असं म्हणतील, इकडे लक्ष द्या, जर तुम्ही सिंगल फॉर्म पाहिला ना, सिंगल फॉर्म मध्ये मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात? मॅट्रिक्स. आणि प्लुरल फॉर्म मध्ये त्याला म्हणतात मॅट्रायसिस. म्हणून माझ्या तोंडामध्ये जो शब्द येतो तो मॅट्रायसिस आहे. म्हणजे मॅट्रिक्सचं अनेक वचन. एक असेल तर मॅट्रिक्स, अनेक असतील तर मॅट्रायसिस. ओके, मग मॅट्रायसिस म्हणजे मॅट्रिक्सच आहे हे समजून घ्या. फक्त तो प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचन. मॅट्रायसिस. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता मॅट्रिक्स काय हे कळालं. याच्यामध्ये रोज किती सांगता का मला? हे बघा, ही झाली एक हॉरिझॉन्टल लाईन, याला मी म्हणतो रो नंबर 1. ही पण झाली एक हॉरिझॉन्टल लाईन, याला मी म्हणतो रो नंबर 2. ही पण झाली एक हॉरिझॉन्टल लाईन, याला मी म्हणतो रो नंबर 3. रो 1, रो 2 आणि रो 3. काय डाऊट आहे? बर, या ठिकाणी पहा बरं, हा झाला एक व्हर्टिकल कॉलम, याला मी म्हणतो कॉलम नंबर 1. हा झाला व्हर्टिकल कॉलम नंबर 2. हा ही व्हर्टिकलच लाईन आहे ना, व्हर्टिकल लाईन म्हणजे कॉलमच आहे. आणि हा कॉलम नंबर 2 आहे आणि याला कॉलम नंबर 3. मग व्हर्टिकल लाईन्स ज्या आहेत त्याला कॉलम म्हणतात. आणि कॉलमला नेमिंग देताना इकडून करायची, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. आणि रोज या हॉरिझॉन्टल असतात. हॉरिझॉन्टल लाईन्स आर रोज. मग रो 1, रो 2 आणि रो 3. रोला नेमिंग देताना वरून खाली करायचं. बरं, याच्यामध्ये काय डाऊट आहे? इथपर्यंत रोज कॉलम कळाले. आता ऐका, तुम्हाला माहिती मुलांनो, हे जे काही मॅट्रिक्स आहे याला डिनोट करताना जनरली कॅपिटल अल्फाबेट्स वापरतात. कॅपिटल अल्फाबेट्स म्हणजे कॅपिटल A to Z लेटर्स. मग कुठलाही मॅट्रिक्स हा डिनोट करतो कॅपिटल लेटर्सने. मग ह्या मॅट्रिक्सला मी म्हणतो कॅपिटल A. मग या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? मॅट्रिक्स A. एनी मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल अल्फाबेट. कुठला पण मॅट्रिक्स डिनोट करताना तुम्ही कॅपिटल अल्फाबेट यूज करायचा. मग या मॅट्रिक्सला मी कॅपिटल A म्हटलं, कॅपिटल B म्हणू शकता, C म्हणू शकता. कळालं? मॅट्रिक्सला डिनोट करताना कॅपिटल A यूज करायचा. मी यूज केला पहा. काय डाऊट? पुढे ऐका. आता या मॅट्रिक्सकडे जरा व्यवस्थित पहा. आता या मॅट्रिक्सची असते ऑर्डर. काय असते? ऑर्डर. प्रत्येक मॅट्रिक्सला ऑर्डर असते. आता ऑर्डर काय बघा बरं. ऑर्डर म्हणजे M into N चा फॉर्मॅट. ऑर्डर म्हणजे M into N चा फॉर्मॅट. M म्हणजे काय? M म्हणजे नंबर ऑफ रोज. M म्हणजे काय असतं बाळांनो? नंबर ऑफ रोज. मग मला सांगा बरं इथं नंबर ऑफ रोज किती आहेत? किती नंबर ऑफ रोज आहे तिथे? 1 2 3. मग नंबर ऑफ रोज झाले 3. M म्हणजे नंबर ऑफ रोज असतात. नंबर ऑफ रोज इन द गिवन मॅट्रिक्स आर 3.
दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये 3 रोज आहेत. ओके, बर हे जे आहेत ना बाळांनो, हे झाले कॉलम्स. मग हा n म्हणजे काय? n म्हणजे आहे नंबर ऑफ कॉलम्स. किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत त्यात पहा बरं. 1 2 3. मग n ची व्हॅल्यू झाली 3. m म्हणजे नंबर ऑफ रोज, n म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी सांगणार? या मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे m इंटू n. m म्हणजे 3 आणि n म्हणजे सुद्धा 3 चे. नंबर ऑफ रोज पण 3 आहे, नंबर ऑफ कॉलम्स पण 3 आहे. मग दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली? 3 इंटू 3 किंवा 3/3. 3 इंटू 3 म्हणा किंवा 3 मल्टिप्लाइड बाय 3 किंवा 3/3. काय डाऊट आहे? मग दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर आता काढता येईल. लिहून घ्या बाळांनो. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम्स. काय डाऊट असल्यास विचारा. काय डाऊट आहे? ओके, चला पुढे जाऊया. अजून एक्झाम्पल पाहावे लागतील तेव्हा ते कन्फर्म होईल. मग एक गोष्ट तर आपल्याला शिकायला मिळाली. m म्हणजे काय असतं? नंबर ऑफ रोज. n म्हणजे काय असतं? नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे n आणि नंबर ऑफ रोज म्हणजे m. मग ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय असतं? मग कुठल्याही मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम्स केलं की ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स येतात. ओके, यावर बाळांनो लिहून इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लिहिलं. मग m म्हणजे नंबर ऑफ रोज आहे, n म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स आहे आणि कुठल्याही मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे m इंटू n. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मॅट्रिक्सची ऑर्डर काढून दाखवा. देऊ ना एक्झाम्पल. आता मॅट्रिक्स घेतला मी बी हा एक मॅट्रिक्स आहे. पहा बरं का, -1 2 3 1 0 5. ओके, या मॅट्रिक्सची मला ऑर्डर पाहिजे, नंबर ऑफ रोज पाहिजे, नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे. आणखीन एक गोष्ट, मॅट्रिक्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर असू शकतात, निगेटिव्ह नंबर असू शकतात आणि 0 सुद्धा असू शकतो. मॅट्रिक्सचे नंबर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 काहीही असू शकतं. ह्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज, कॉलम्स आणि ऑर्डर काढा. चला बाळांनो, लिहिलं असेल आता याचा ऑर्डर आणि डिग्री. मला याचे नंबर ऑफ रोज सांगता का तुम्ही? नंबर ऑफ रोज सांगा. नंबर ऑफ रोज जर बोलायचे झाले तर दिस इज रो नंबर 1, याला मी म्हणतो रो नंबर 1. हे बघा, ही हॉरिझॉन्टल लाईन. अनदर हॉरिझॉन्टल लाईन आहे, त्याला मी म्हणतो रो नंबर 2. तिसरी एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, याला मी म्हणतो रो नंबर 3. अशा पद्धतीने बाळांनो यामध्ये टोटल नंबर ऑफ रोज, टोटल नंबर ऑफ रोज म्हणजे m किती आहेत? मग हा एक असा मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ रोज आहेत 3. काय डाऊट आहे? आता पुढे जाऊ. आता व्हर्टिकल लाईन्स म्हणजे कॉलम. दिस इज अ व्हर्टिकल लाईन, याला मी म्हणतो कॉलम नंबर 1. दिस इज अनदर व्हर्टिकल लाईन, याला मी म्हणतो कॉलम नंबर 2. मग टोटल कॉलम्स किती झाले पहा बरं. टोटल कॉलम्स झाले 2. मग नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे n. नंबर ऑफ कॉलमची व्हॅल्यू झाली 2. काय डाऊट आहे का पहा बरं बाळांनो. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स डिसाइड करता येतील. आता आपल्याला पाहिजे बाळांनो ऑर्डर. काय पाहिजे? ऑर्डर. ऑर्डरचा फॉर्म्युला m इंटू n. मला ऑर्डर पाहिजे ना याची. मग m ची व्हॅल्यू आहे बाळांनो 3 आणि n ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स आहे 2. मग ऑर्डर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स सांगा बरं. गिव्हन मॅट्रिक्सची ऑर्डर काय आली मग? 3/2. 3/2 इज द ऑर्डर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. काय डाऊट आहे नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स आणि ऑर्डर मध्ये? आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की मॅट्रिक्स मध्ये जो नंबर असतो सिंगल नंबर त्याला म्हणतात एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. मग हा काय आहे? हे काय आहेत? -1 2 3 1 0 5. दीज आर द एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, जे नंबर्स मॅट्रिक्स मध्ये असतात त्या नंबर्सला म्हणतात एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. ओके, मग मॅट्रिक्सचे, या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स कोणकोणते सांगू शकाल?
एलिमेंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. सांगा बरं या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत? टेल मी. बघा -1 2 3 1 0 5. दीज आर द एलिमेंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. याला म्हणतात मॅट्रिक्सचे एलिमेंट्स. बरं मॅट्रिक्सचे एलिमेंट्स आपण मोजूनही काढू शकतो की किती एलिमेंट्स आहे टोटल मॅट्रिक्स मध्ये, पण यावरूनही काढू शकतो ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे त्यावरून आपण हे ठरवू शकतो की टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत. मल्टिप्लिकेशन येतं किती होता बरं, 3 2 6. मग नंबर ऑफ एलिमेंट्स किती पाहिजे? मग बघा बरं आहे का 6 एलिमेंट, 1 2 3 4 5 6. म्हणजे टोटल एलिमेंट झाले मॅट्रिक्सचे 6. काय डाऊट आहे? मग कळालं का नंबर ऑफ एलिमेंट्स कसे फाइंड आउट करायचे, ऑर्डर कशी आहे, काय डाऊट आहे? ओके, लिहून घ्या बाळांनो हे सगळं. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतोय. मॅट्रिक्स पाहिला की हे सगळं जमायलाच हवं. चला झाला असेल बाळांनो. आता अजून एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायचं आहे. इकडे पहा. फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल पाहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. सांगा बरं या मॅट्रिक्स मध्ये रोज किती आहे? रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3. किती रोज झाल्या बाळांनो? नंबर ऑफ रोज आर 3. इथे नंबर ऑफ कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. देन नंबर ऑफ कॉलम्स आर 3 and number of rows are also 3. मग ऑर्डर काय झाली बाळांनो याची? ऑर्डर झाली बाळांनो याची 3/3. ओके. दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये 3 रोज आहेत म्हणजे 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, 3 व्हर्टिकल लाईन्स आहेत म्हणजे 3 कॉलम्स आहेत. मग ऑर्डर झाली 3 × 3. नंबर ऑफ रोज पहिल्यांदा लिहायचे, नंबर ऑफ रोज अगोदर लिहायचे, मग नंबर ऑफ कॉलम्स लिहायचे. कधीच नंबर ऑफ कॉलम्स अगोदर लिहायचे नाहीत. याला म्हणतात बाळांनो नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज लिहिले मल्टिप्लिकेशन करून की याला म्हणतात ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. काय म्हणतात? ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. आणि एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स सांगा बरं किती आहे याच्यात? एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर पाहू शकता तुम्ही. 3 3 9, 3 3 9. म्हणजे एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स किती आहेत? 9. म्हणजे याच्यामध्ये 9 एलिमेंट्स आहेत या मॅट्रिक्स मध्ये. इथपर्यंत क्लिअर? आता नवीन कन्सेप्ट सांगतो. हे सगळं कळालं का? एलिमेंट्स कसे काढतात, काय मोजून पाहू शकता. 9 एलिमेंट्स भरतात. प्रत्येक नंबर जो मॅट्रिक्स मध्ये आहे त्याला एलिमेंट म्हणतात. आता इकडे पहा, जरा इकडे पहा. आता इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला दिसतोय का रे? बघा हा. जर समजा बाळांनो हा रेक्टँग्युलर फॉर्मॅट आहे तर रेक्टँग्युलर फॉर्मॅटची ही जी लाईन आहे याला म्हणतात डायगोनल एलिमेंट्स किंवा डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स. हा काय आहे? डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स. मी या ठिकाणी त्याला नाव देतो बाळांनो, दिस इज अ डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. काय म्हणतात? डायगोनल ऑफ अ मॅट्रिक्स. दिस इज अ डायगोनल ऑफ अ मॅट्रिक्स. हा नवीन कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगतोय. मग डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स जो असतो त्यामध्ये कोणते एलिमेंट्स असणार? डायगोनल एलिमेंट्स. बरोबर. मग डायगोनल एलिमेंट्स पहा बरं बाळांनो कोणकोणते आहेत दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये. डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत बरं? 1 5 9. हे काय आहेत? डायगोनल एलिमेंट्स. मग हियर इज द डायगोनल एलिमेंट्स 1 5 9. काय डाऊट आहे का? पहा बरं. मग डायगोनल एलिमेंट्स ओळखता येतील. डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स मध्ये जे एलिमेंट्स असतात त्याला म्हणतात डायगोनल एलिमेंट्स. मग मला सांगा राहिलेल्या एलिमेंट्सला काय म्हणायचं मग? नॉन डायगोनल एलिमेंट्स. काय म्हणतात बाळांनो? नॉन डायगोनल एलिमेंट्स. मग लक्षात ठेवा जे एलिमेंट्स डायगोनल मध्ये असतात त्याला डायगोनल एलिमेंट्स म्हणतात आणि जे एलिमेंट्स डायगोनल मध्ये नसतात त्याला नॉन डायगोनल एलिमेंट्स म्हणतात. मग नॉन डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत पहा बरं. हा हे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहे म्हणजे हे एलिमेंट डायगोनल मध्ये नाहीत. हा आणि हा हे पण एलिमेंट्स नॉन डायगोनल आहे म्हणजे हे पण एलिमेंट्स डायगोनल मध्ये नाहीत. म्हणजे 1 5 9 सोडले तर सगळे नॉन डायगोनल एलिमेंट आहे. 2 3 6 4 7 8.
मग नॉन डायगोनल एलिमेंट झाले 2 3 6 2 3 6 4 7 8 हे झाले नॉन डायगोनल एलिमेंट्स आणि हे झाले डायगोनल एलिमेंट्स. काय डाऊट आहे का रे बाळांनो यात? डायगोनल नॉन डायगोनल एलिमेंट समजतील? ओके. प्रश्न येतो सर प्रत्येक मॅट्रिक्सला डायगोनल एलिमेंट्स असतात का? नाही. फक्त त्याच मॅट्रिक्सला डायगोनल एलिमेंट असतात ज्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे. ज्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात. आता इथे नंबर ऑफ रोज किती होते? 3. नंबर ऑफ कॉलम्स किती होते? 3. मग या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल आहेत म्हणून त्याला डायगोनल एलिमेंट्स आले. जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल नसतील तर डायगोनल एलिमेंट येणार नाहीत. कळालं? म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स असावा. हे आपण पुढे जाऊन मॅट्रिक्सच्या टाइप्स मध्ये पाहणार आहोत. मग लक्षात ठेवा डायगोनल एलिमेंट्स फक्त त्याच मॅट्रिक्सला असतात ज्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात. काय डाऊट आहे? मग हा 3x3 चा मॅट्रिक्स होता. यामध्ये 9 एलिमेंट्स होते, 3 रोज होत्या, 3 कॉलम्स होते आणि डायगोनल एलिमेंट्स 3 होते आणि बाकीचे नॉन डायगोनल एलिमेंट्स होते. काय डाऊट आहे यात? सर्व समजलं? अशा पद्धतीने मॅट्रिक्स असतात बाळांनो. एक होमवर्क देतो त्यामध्ये सर्व काही फाइंड आउट करून आणा. क्वेश्चन नंबर 1 आहे आपला आणि खाली क्वेश्चन नंबर 2. एक मॅट्रिक्स आहे बाळांनो 0 1 0 0 0 1 1 0 0. हा एक मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स, एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स, डायगोनल एलिमेंट, नॉन डायगोनल एलिमेंट सगळं काही काढून आणायचंय होमवर्कला. अजून एक मॅट्रिक्स देतोय बाळांनो -1 2 0 -3. हा पण एक मॅट्रिक्स आहे. यात पण सर्व काही काढा. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स, एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स सर्व काही काढायचं. डायगोनल एलिमेंट्स वगैरे सर्व काढायचं. डायगोनल एलिमेंट ही तर 2x2 चा मॅट्रिक्स आहे. कोणते येतील बरं डायगोनल एलिमेंट? -1 आणि -3 हे डायगोनल एलिमेंट येतील बरं का. डायगोनल फक्त असा असतो, असा नसतो. हिंट देऊन ठेवली आहे. दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणा. डाऊट आल्यास नेक्स्ट लेक्चरला विचारा. नेक्स्ट लेक्चरला आता या लेक्चरला तर आपण मॅट्रिक्सचे सगळे काही बेसिक कन्सेप्ट पाहिले. मॅट्रिक्सचा डेफिनेशन, कन्सेप्ट सर्व काही पाहिल्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण मॅट्रिक्सचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. ओके. हे सर्व करा बाळांनो. डाऊट आल्यास विचारा आणि लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करा बाळांनो कारण सीट फुल होत आहेत. ओके. बाय स्टुडंट्स.